प्रथम सौजन्य मान्य श्री विकास हनुमंत पाटील, उत्कृष्ट गोलंदाज कुमार शिवाजी यशवंत साळुंके, उत्कृष्ट फलंदाज कुमार घनश्याम तुकाराम साळुंके, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य कुमार शुभम शंकर साळुंके, उत्कृष्ट या स्पर्धेदरम्यान मेडिकल किट सौजन्य मान्य श्री सचिन सेलार यांच्या मदतीतून आपल्याला देण्यात आलेला आहे. सामनावीर चषक सौजन्य मान्य श्री ऋतिक धर्मराज धनावडे, संस्थापक अध्यक्ष मंगलमूर्ती यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे. तर मैदान न्यू इच्छापूर्ती मैदान गोटवली रबाळे पोलीस स्टेशन समोर रबाळे नवी मुंबई मध्ये हा थरार रंगलेला आहे. भव्य दिव्य दमदार स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय आणि आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील ग्रुप मधील शेवटची मॅच आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती टीम मस्करवाडी संघाकडून केपी आहेत. तर स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर सतीश आणि संदीप ही जोडी. S1 S2 गोलंदाज तयार. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गुड डिलेव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडूची गती कमी राहिली आहे. हलक्या गतीने सुरुवात करत आहेत गोलंदाज टीम मस्करवाडी 2 मधील. सातत्याने आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये स्लोवर वन चेंडू या मैदानामध्ये प्रभाव दाखवलाय. स्लोवर वन चेंडूंनी सायंकाळच्या सत्राच्या दिशेने आपली वाटचाल होते. मंद वाऱ्याची झुळूक देखील येते. सरळ बॅटने खेळलेला चेंडू बॅक ऑफ द बॉलर हातामध्ये रोखला जातोय. डॉट बॉल. पुन्हा एकदा 2 चेंडू निर्धाव आलेत. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे केपी यांची. 2 चेंडू फेकी केले, 2 चेंडू टाकले, दोन्हीच्या दोन्ही चेंडू निर्धाव डॉट बॉल आलेत. मैदानाचा केंद्रबिंदू पकडलाय केपी यांनी. ओहो, पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू हवेत आणि 4 जण एकत्रित आले आणि काम तमाम. बॅटर ठार, विकेटचं पतन. पहिला धक्का. S1 बाद, संदीप बाद झालेले आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, माफ करा, सतीश बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा हेळकावणी घेत जाणार चेंडू. बॅक टू बॅक दुसरा धक्का. सुंदर गोलंदाजी केपी यांची राहिली आहे. जसा आला तसाच गेला. मोकळ्या हातांनी आला आणि मोकळ्या हातांनी गेला. 0-2. दोन विकेट माघारी परतले 0 वरती. सुधीर, विकास मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट माघारी परतले. अगदी कंजूस गोलंदाजी राहिली आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक क्षणाला, एक मिनिटाला आणि एक गोष्टीला मैदानाच्या आतमध्ये खूप काही घडतंय, खूप काही बिघडतंय. पुल करण्याचा प्रयत्न. स्लोअर वन प्रभावी राहिलाय नितीन सराज. वेगवान गतीचे चेंडू. आज त्याच्यावरती गोलंदाजांना फटके चांगले पडलेत, परंतु जो गोलंदाज स्लोअर वन आणि ज्याच्याकडे रायझिंग स्किट होणारे ज्याचे चेंडू आहेत ना, स्पिनर आज प्रभाव टाकलाय स्पिनर गोलंदाजांनी. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक आणि त चपल चित्ता. वाह वाह वाह, शब्बासकीची थाप. वारे वा फट्ट्या. काय नडलास, काय भिडलास, काय झेल पकडलाय. अप्रतिम झेल पकडलाय.
आपण स्क्रीनवरती पुन्हा एकदा पाहतोय चेंडू हवेमध्ये हेलकावणे घेत जात होता आणि चित्ता पहा काय संपूर्ण म्हणजे डॉल्फिन मासा ज्यावेळेला समुद्राच्या वरती येतो ना तसा हा मैदानामध्ये एका साईडला त्यानं शरीराचा कोण बनवला रचना बनवली आणि झेल पकडलाय. चपळ चित्ता का म्हटलं जातं ते समजलं असेल. दऱ्याखोऱ्यातून उड्या मारण्याची झालेली सवय हर्षला या मोकळ्या मैदानामध्ये या चित्त्याला काय आहे. उडवला धूर पकडला झेल सुंदर खेळ राहिलाय. गणेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत एकूण 3 विकेट माघारी परतलेत. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात हे आज खेळ विसरून गेलेत. आयोजनाचा प्रेशर आहे त्यांच्यावरती संपूर्ण जबाबदारी संपूर्ण नियोजन परंतु इथे आणखीन एक झेल पकडलाय. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये आणि संपूर्ण आज मस्करवाडी 2 या संघाचं क्षेत्ररक्षण नितीन सर आज प्रभावी आहे. एक सुद्धा झेल सोडलेला नाहीये. सातत्यानं आपण बघत असतो कित्येक संघ देखील आहेत की झेल सारखे ड्रॉप होत असतात. लखन आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4 विकेट माघारी परतलेत. धाव कोणता बॅटर असेल तो धाव घेईल. गणेश आणि लक्ष्मण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. धाव नाहीये. धाव घेतली पहिली धाव आली लक्ष्मणच्या बॅट मधून. लेट पण थेट बॅट आणि बॉलची एका धावेची भेट. एक धाव धावपलकावरती ऍड. पुढचा बॉल विचार सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये टीम मस्करवाडी 2 या संघाकडून. अजून किती विचार कराल. आतापर्यंत 4 विकेट घेतलीत. कणा मोडलाय संघाचा समोरच्या. ओहो उडवलाय आणि हातात. हा विचार सुरू आहे सातत्यानं. एक जातोय एक येतोय. 5 झेल बाद झालेत खेळाडू टीम काळेश्वर 11 आंबवडे संघातील. आज धावा होत नाहीयेत. आणि जो संघ क्षेत्ररक्षणामध्ये मजबूत आहे ना त्याचा विजय राहिला आजच्या दिवसामध्ये. ज्यांनी झेल सोडले त्यांनी मॅच सोडले. त्यांनी घरची गाडी देखील सोडली. घरची गाडी पकडली नक्कीच. कॉल कम्युनिकेशनचा कुठेतरी अभाव आपल्याला पाहायला भेटला. माननीय आदरणीय पवनजी मोरे यांचं देखील या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम सुस्वागतम. सुंदर फटका दरम्यान खेळलेला दुसरीसाठी धाव 2 धावा कंप्लीट. अगदी शांतरित्या मॅच सुरू आहे नितीन सर. ओमकार काय चमत्कार करेल का. चमत्कार करावा लागेल. अजूनही चेंडू हातात खूप आहेत. 1.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. सरळ बॅटने खेळलाय. 4 वरती एकूण 5 विकेट माघारी परतलेत. जो खेळाडू अलॉंग द कार्पेट खेळलाय त्या संघाचा आज बोलबाला राहिलाय प्रणव सर. पण जे आक्रमण करतायत ज्यांना हवेमध्ये खेळायची इच्छा असते गोळीबार करायचा असतो धूमधडाका उडवायचा असतो त्या सर्व लॉक राहिलेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. एक टप्पा क्षेत्ररक्षक आहे सुसाट आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण दर्जेदार राहिले. 3 धावा धावून घेतलेत. 2 षटका अखेरीस धावपलकावरती धावा आहेत 7. 2 धावा आहेत. येस थँक्यू. 6 धावा. 6 धावा धावपलकावरती.
12 चेंडूचा खेळ झालाय, 6 धावा धावफलकावरती. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे पहिल्या डावातील. पुढचा बॉल इन स्विंग झालाय चेंडू. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू न सांगता येते. सुधीर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रवी यांचा पुढचा चेंडू. सुधीरने परत चेंडू हवेत पाठवलाय. पुन्हा झेल पकडलाय. आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. हक्का बक्का करून टाकले टीम काळेश्वर 11 आंबवडे खुर्द या संघाला. लखन बाद झालेत. नवीन बॅटर. 24 चेंडूंची मॅच आपण पाहतोय. विनायक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 7 विकेट माघारी आतापर्यंत परतलेत. फुलटॉस चा प्रयत्न होता. चेंडू हवेत जास्त काळ आहे आणि कॅच सुटलेला आहे. कॅच सुटलेला आहे. पहिला कॅच सुटलाय मस्करवाडी 2 या संघाकडून आज. नाहीये मॅच, नाहीये सुटलेला. मॅच हातात आहे. निर्धाव बॉल. डॉट बॉल. कंजूश कंजूश अतिशय सुंदर गोलंदाजी. कंजूश गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते आणि कन्फ्यूज स्कोरर आणि नितीन सर होत आहेत ऑपरेटर टेक्निकल टीम की विकेट लिहू का धावा लिहू. असं त्यांच्यासाठी गडबड झाली आहे. विकेट कधी येते, धाव कधी येते, दोघांनाही समजत नाहीये. येते की नाही तेच समजत नाहीये. येते विकेट येते की धाव येते. पंतांच्याकडे अपील केली आहे परंतु पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय बॅटर. डॉट बॉल येतोय. 3-0. 3 चेंडू सलग निर्धाव फेकी केलेत. 3 षटकांची सांगता झाले. धावफलकावरती धावा आहेत 8 वरती 7 गडी माघारी परतलेत. उमेश गोलंदाजी मार्क वरती. उमेश आहेत गोलंदाजीवरती. 8 धावा धावफलकावरती. आजचा दिवस गोलंदाजांचा आहे. रोज दिवस हा प्रत्येकाचा येत असतो. हर्षदनं देखील पकडलेला झेल सुंदर झेल होता. नक्कीच हर्षद आहेत प्लेइंग 11 मध्ये पण इच्छा आहे त्यांची गोलंदाजी करण्याची. पण क्षेत्ररक्षणाला त्यांनी पसंती दिली आज. वाईट बॉल येतोय. 1 धाव आली आहे. नितीन सरांना खूप वेळानंतर धाव रंगवण्याची संधी भेटली. हॅलो. फाईन खेळलेला बॉल. एक सिंगल. अवघी 1 धाव येईल. दहा धावा धावफलकावरती. धावरती 7 विकेट माघारी परतलेत. अगदी शांत वातावरण आहे. सुशांत वातावरण आहे. एका साइडून आपण पाहतोय पत्त्यांचा बंगला जसा ढासळतो ना त्याचे विकेट ढासळत गेलेत. 10 वरती 7 गडी बाद आहेत. पुढचा चेंडू. ऑन साइडला खेळलेला बॉल. अडीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एकतर धाव दुसरीसाठी प्रयत्न करत आहेत. नाहीये परंतु सावरले. 1 धाव येईल. 11 धावा धावफलकावरती. जर सिंगल डबल जर चालू राहिला असतं ना तर धावफलकावरती कमीत कमी 24 प्लस धावा असत्या आतापर्यंत तर. परंतु आपण जो तो बॅटर येईल तो मोठा फटका षटकार चौकार मारण्यासाठी देत होते. त्याच्यामुळे हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतंय. सर बॅटने अलॉंग द कार्पेट खेळपट्टीला चिकटून खेळपट्टीसोबत चालत बोलत चेंडू स्ट्रेट रिजन मध्ये आलाय आणि इथं 1 धाव आली आहे.
12 धावा धावपलकावरती. 12 वरती 7 गडी निवांत तंबूच्या दिशेत आराम करत असताना आपण पाहतोय. हळुवार पद्धतीने सुरुवात. पुन्हा चेंडू हवेत. पुन्हा क्षेत्ररक्षक आहे आणि इथं आणखीन एक झेल सुटलाय. 2 धावा कंप्लीट झालेत. तिसरीसाठी प्रयत्न करत आहेत. 2 वरती समाधान मांडले. धावपलकावरती धावा आहेत 14 धावा. आज खरं तर या जोडीला ओपनिंगला पाठवणं गरजेचं होतं नितीन सर, कारण ह्या जोडीने धावा बनवलेत. जे ओपनिंगचे स्टार होते, जे सितारे होते, ते बॅकफुट वरती पडलेत. पुन्हा चेंडू हवेत आहे. आता झेल पकडलाय. विकेटचं पतन. चला नवीन बॅटर लगेच या. आणि इथं धावफलकावरती आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 5व्या चेंडूवरती डॉट. परत दुसरा चेंडू दुसऱ्या षटकामध्ये 5व्या चेंडूवरती विकेट. पुन्हा तिसऱ्या षटकामध्ये 5वा चेंडू डॉट आणि या 4थ्या षटकामध्ये 5वा चेंडू विकेट. म्हणजे पहिल्यापासून विचार केला डॉट विकेट डॉट विकेट. शेवटचा बॉल. बारक्या आणि शेवटचा बॉल. दांडी गुल. विकेटचं पतन. आपण स्क्रीनवरती पुन्हा एकदा पाहतोय. हळुवार सुरुवात आणि काठी काढली सरळ. 9 विकेट आली आहेत. 24 चेंडूंची मॅच, त्यातून आपण 9 विकेट खर्च केलेत. म्हणजे 24 मधून जर 9 गेले तर 24 मधून 9 गेले तर 15 उरतात. म्हणजे 15 चेंडूमध्ये आपण 14 धावा केलेत आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 15 धावा. आणि आयोजकांना या टुर्नामेंट मध्ये खेळण्याचा सर्वांना चान्स आणि सर्वांना संधी देखील भेटली आहे. तत्पूर्वी जाऊयात आपण डीजे मास्टर यांच्याकडे. ऐकूयात एक सुमधुर संगीत. डीजे ज्ञानेश. खर तर एका संगीतानं संपूर्ण वातावरण संगीतमय झालंय, क्रिकेटमय झालंय. आतुरता आहे कानाला, उत्सुकता आहे मनाला. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या या खेळाला करत आहोत आपण सुरुवात. बॅटर कोण कोण आहे? ए विनोद, एक प्लेयर पाठव. मॅडी. ठीक आहे. जाऊयात
मैदानाच्या दिशेनं सतीश गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आपण पाहतोय 15 धावांचा पाठलाग करण्यासाठी. तर 12th मॅन लवकर या. टीम मस्करवाडी नंबर 2. विनायक आणि ओमकार. विनायक आणि ओमकार 15 धावांचा चमत्कार करण्यासाठी उतरलेत. पहिला बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलेला डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एकच धाव कंप्लीट. हलक्या हाताने एक धाव घेतले. एक धाव धावफलकावरती ऍड होते. 15 धावांचा पाठलाग सुरू आहे. 3 वाजून बरोबर 24 मिनिटं झाली आहेत आणि GTC लाईव्ह वरचे जे प्रेक्षक जोडले त्यांचे आपण पुन्हा एकदा स्वागत करत आहोत. त्याचबरोबर अक्षय सलते देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत. DJ मॅडी यांच्या माध्यमातून संगीतांची सुमधुर बरसात देखील आज झाली आहे. ते देखील आज खुश आहेत. त्यांच्याही गालावरती हॅपीवाली फिलिंग आहे. सरबॅटने खेळलेला चेंडू. एक धाव आणखीन खात्यात ऍड होईल. 2 धावा धावफलकावरती. 13 धावांची आवश्यकता. झटापट पटापट. चपळची ताज गाजलाय. आज चमकलाय. सुंदर बॉल झटपट पटापट. आपण पाहतोय स्क्रीनवरती डॉट बॉल येतोय खटाखट. डॉट बॉल. हर्षद आहे आणि बॅटची टॉप एज चेंडू. पाच चेंडू झाले. 3 धावा धावफलकावरती. अगदी नितीन तर शांततेचं वातावरण आहे. वारा देखील थांबलाय. वारा जर वेळेला सायंकाळच्या सत्रामध्ये बॅट आणि बॉलचं गाणं गातो, परंतु हे गाणं आता थांबलंय. सिंगल डबल आणि मासेमारी देखील आपण पाहतोय. एक धाव येते. एका षटकाची सांगता झाली. एका षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 4 धावा. 15 धावांचा पाठलाग. चेंडू आहेत 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 11 धावा. विनोद गोलंदाजी मार्क वरती आहेत. त्याला आपण जास्त वेळ खर्च करणार नाही आहोत आयोजक, कारण अजूनही आपल्याला खूप मॅचेस आहेत आजच्या दिवसातील. सुंदर लाईन, सुंदर लेंथ, डॉट बॉल. टाळी वाजते मैदानाच्या आतमध्ये आयोजकांकडून. ओमकारला चमत्कार करायला पाठवलं होतं, परंतु ओमकार तो करू शकलेला नाहीये. टाळी वाजवून गोलंदाजाला कॉन्फिडन्स देतोय. शाबासकी देतोय. वा बेटा वा. लढ नड. मैदान घडव. चेंडू हवेत आणि लखन गेलाय धावत. आणि पहा लखन गेला धावत आणि त्याला नाही चेंडू घावत. 16 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. अतिशय बिकट परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, परंतु या बिकट परिस्थितीमध्ये लढायचं आहे आम्हाला. घडायचं आहे. आज परफॉर्मन्स थोडासा आयोजकांचा बॅड राहिलाय, कारण जे आयोजनाचं प्रेशर आहे, गेली रात्रभर झालेली धावपळ, गेले आठवडाभर हप्त्यामध्ये डोक्यामध्ये असलेली कटकट, डोक्यामध्ये असलेले विचार, आणि याच्यातून प्रॅक्टिसला आम्हाला वेळ भेटलेला नाहीये. टॉप एज मिस्टामिंग स्ट्रोक आहे आणि पुन्हा पकडलाय चेंडू. अगोदर चेंडू हसला, नंतर चेंडू हातात फसला. विकेटचं पतन. सुंदर झेल पकडलाय. विनायक, गणपती बाप्पाचं नाव आहे विनायक आणि स्मार्ट बॉय विनायकनं पकडला झेल. 12th मॅन खुश आहे. गालावरती खळी, ओठांवरती गोड स्माइल आहे. सुंदर झेल पकडला विनायकनं. हा ओमकार देखील हसतोय आणि नवीन बॅटर शुभम आलाय आणि इकडे शुभम खुश झालाय. शुभमला माहिती आहे हा शुभम जर बाद झाला ना
आपण मॅच मध्ये इन होऊ शकतो. मॅच कधी पलटू शकते, मॅच चित्र रंग रूप कधीही बदलू शकेल, परंतु ओमकारनं जो जोश आणून दिलाय ना, नाव आहे ओमकार आणि त्या जोशात होतो चमत्कार. चमत्कार देखील होतोय मैदानाच्या आतमध्ये. ओमकार स्वतःला हसण्यापासून वंचित ठेवू शकत नाहीये. ओहो, चेंडू हवेत. यस, ओमकारने केला या ठिकाणी चमत्कार. पकडला जातोय झेल आणि कोण गेला होता? शुभम गेला होता आणि इकडे शुभम टाळ्या वाजवतोय. शुभम बाद झालाय, विकेटचं पतन. आणि इकडे ओमकार खुश झालाय आणि आता आयोजकांच्या सर्वांच्या गालावरती हसू आहे. मॅच मध्ये जी दयनीय अवस्था पहिल्या डावामध्ये आयोजकांची झाली होती, ती दयनीय अवस्था करण्यास आता भाग पाडले. मॅच बदलू शकते नितीन सर, मॅच कधी चित्र बदलेल. केपी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. धावफलक जर पाहिलं तर धावफलकावरती धावा आहेत 7 वरती 2 गडी बाद. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. 15 धावा बनवायच्या आहेत. खराब आहे, मैदानाच्या आतमध्ये धावा बनवणं खूप कठीण झालंय, कारण आता काळेश्वर 11 आंबोडे हा संघ सुद्धा जिद्दीनं पेटलाय. एक सिंगल येईल थोडासा, पुन्हा आपल्याला पहा 2 धावा कंप्लीट झालेत. निष्ठून चालला चेंडू हाताहात लागण्याआधी, तरी आता नका लागू चिंतेच्या नादी. चिंतेत पडलेत. 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 1 डझन बॉल, अर्धा डझन रन. अर्धा डझन धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती. संदीप गोलंदाजी मार्क वरती. काही घडू शकतं. 12 चेंडू आहेत हातामध्ये, 6 धावा बनवायच्या आहेत. चेंडू हवेत. चांगला एफर्ट राहिलाय. विनोद 11 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. एफर्ट राहिला विनोद यांच्याकडून चांगला. निनाद सर, तुम्ही देखील मॅचचा आनंद घ्या. मॅच देखील दमदार सुरू आहे. एक लो स्कोरिंग मॅच आहे आणि मॅचचा आनंद संस्थापक स्वामी सर सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. ते सुद्धा आनंदानं भारावून गेले त्या क्रिकेटच्या खेळानं. मस्करवाडी टीमला सपोर्ट करत आहेत, शेजारी आहेत. आणि आपण दैनंदिन आयुष्यामध्ये शेजाऱ्यासोबत नसतो, परंतु इथे स्वामी यांच्याकडे जर पाहिलं तर शेजाऱ्यासोबत आहेत. शेजार धर्म चांगला पाळत आहेत. इथे उडवलाय, विनिंग शॉट येतोय. बॅटर केपीच्या बॅट मधून षटकार येतोय. केपी, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. तुम्हाला प्लेयर ऑफ द मॅचचा सुपर डुपर